महाराष्ट्र जैन प्रकोष्ठ कार्यकारिणीची मुंबईत बैठक। याबाबत वृत्त असे की महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर होताच भाजप जैन प्रकोष्ठने बैठक घेऊन भाजप महाविजय 2024च्या जोरदार तयारीत सुरुवात केली असून महाराष्ट्र जैन प्रकोष्ठ कार्यकारिणीच्या वतीने भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित बैठक संपूर्ण महाराष्ट्रात भाजप जैन प्रकोष्ठचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची मोठी संख्येने सदर बैठक घेण्यात आली। यावेळी महाराष्ट्र जैन प्रकोष्ठ संदीप भंडारी, रवी अनासपुरे, सुनील कर्जतकर, प्रभारी राज पुरोहित व ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी यावेळेस उपस्थित सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले। तर धुळ्यातून भाजप जैन प्रकोष्ठ महाराष्ट्राचे सहसचिव दीपक जैन, धुळे जिल्हा भाजप जैन प्रकोष्ठचे अध्यक्ष उमेश जैन, उपाध्यक्ष दिलीप कुचरिया, संजय जैन, विधानसभा समन्वयक पंकज धाडीवाल आदी उपस्थित होते। यावेळी अध्यक्ष संदीपजी भंडारी यांनी नौकार महिला बचत गट, स्वयंसहायता समूह, सेल्फ हेल्प ग्रुप याविषयी सविस्तर अशी माहिती दिली। विकसित भारत मोदी की गॅरंटी, मैं हूं मोदी का परिवार असे मतदार जनजागृती अभियान राबविण्याचे देखील आवाहन केले। आव्हानी शाह यांचे संकल्पनेतून साकार झालेल्या बर्ड हाऊसचे आलेल्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना भाजप जैन प्रकोष्ठ तर्फे जीवदया पशु सेवा अंतर्गत वाटप करण्यात आले। सदर बैठकीचे आयोजन भाजप प्रकोष्ठ मुंबई शाखेचे विजयजी कोठारी, विकासजी अच्छा, योगेशजी पटनी यांच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली सदर बैठक पार पडली। तर माननीय डॉक्टर सुभाष भामरे यांच्या सलग तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या। भाजप जैन प्रकोष्ठ धुळे शाखा तर्फे माननीय सुभाष भामरे यांचे अभिनंदन करण्यात आले। समजून घ्या, ती समजल्याशिवाय ना तुम्हाला समाजात आपल्याला अजून कसं वावरायला पाहिजे। मी असं नाही सांगत आहे का तुम्हाला समाजात कसं राहायचं ते समजत नाही, अजिबात नाही, माझं ते म्हणणं नाहीये। कसं वावरायचं हे मी तुम्हाला सांगतोय। आज तुम्ही जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाचे एक जबाबदार पदाधिकारी आहात। तुमच्या प्रत्येक गोष्टीकडे समाजाचं लक्ष असतं। आपण बऱ्याचदा बोलतो का मी एवढं काम करतो, माझी कोण दखल घेत नाही, मैंने इतना काम किया, मैंने उतना काम किया, कोई यही नहीं करता, असं काही नसतं का कोणी दखल घेत नाही। हा तुमचा समज आहे। समाजचं लक्ष पूर्णपणे प्रत्येक व्यक्तीवर असतं। तुम्ही चांगलं काम करा, समाज तुम्हाला योग्य वेळ येईल तेव्हा, त्या क्षणी नाही देणार, पण योग्य वेळ येईल त्यावेळेस तुम्हाला समाज त्याची पावती देईल। तुमच्याकडनं चुकीचं कार्य होऊ द्या, योग्य वेळ येईल त्यावेळेस समाज तुम्हाला त्या कार्याची पावती देणार। म्हणजे सांगायचं तात्पर्य का समाजाचं लक्ष हे सगळ्यांवर निरंतर असतंय। ते हे आपण जे काही समजतो ना का मी एवढं काम केलं, मी तेवढं काम केलं, तुम्ही काम केलेलं आहे, तुमची दखल घेतली जाईल आणि निश्चितपणे कुठं ना कुठं तुम्हाला त्या गोष्टीची पावती आज नाही, 4 महिन्यांनी, 8 महिन्यांनी, 10 महिन्यांनी, वर्षांनी का होईना मिळणार आहे। याचं उत्तम उदाहरण जर काय असेल, आज अल्पसंख्याक मोर्चामध्ये मी पहिले कार्यरत होतो, पुणे लेवलवर होतो। त्यानंतर मला अल्पसंख्याक मोर्चामध्ये 6 प्रमुख होते वेगवेगळ्या समाजाचे, तसा एक जैन समाजाचा प्रमुख म्हणून मला कार्य करायची संधी मिळाली। आज ते 1 वर्ष काम केलं मी त्याच्यात, फक्त जास्त नाही, पण त्या 1 वर्षात आपण जो तुमच्या सगळ्या